सरकारने सोन्याचा टॅक्स कमी केला. सोनं अखेर तोंडावर आपटलं. सोने चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे. कारण की सोन्याच्या भावात आज इतकी घसरण झाली, ती पाहून ग्राहक नाचू लागले. आता जर तुम्ही 18, 22 आणि 24 कॅरेटचा भाव पाहिला तर तुम्हाला आनंद झाल्याशिवाय राहणारच नाही. कारण की 2 दिवसांपूर्वी सरकारने सोन्यावर आयात शुल्क 6% 15% केलं होतं आणि ज्यामुळे सोन्याचे भाव एका रात्रीत भयानक वाढले होते. तसेच सरकारने सोने खरेदी करू नका असंही लोकांना आवाहन केलं होतं. पण सरकारने अचानक एक असा निर्णय बदलला ज्यामुळे सोन्याचा भाव हा उलटा फिरलाय. कारण सरकारने सोन्यावर एक विशेष नियम लागू केलाय आणि ज्यामुळे सोन्याचा भाव आता इतके रुपये राहणार. पण निर्णय फिक्स करण्यात आलाय. पुढील 24 तासांमध्ये सोन्याच्या बाबतीत मोठी घडामोडी घडणार आहे. खरं तर आजचे भाव तुम्हाला पुढील 30 सेकंदात समजूनच जातील, पण पुढील 24 तास देखील अतिशय महत्त्वाचे आहेत. पहा, आज जे ताजे भाव आहेत ते ऐकून तुम्हाला लगेच खरेदी करण्याची इच्छा होईल. पण 2 मिनिटं थांबा, कारण की पुढील 24 तासांमध्ये सरकार एक भाव फिक्स करणार आहे आणि तो भाव नेमकं काय असेल हे ऐकल्याशिवाय व्हिडिओ अजिबात बंद करू नका. मग आजचा भाव काय आहे आणि उद्यापासून काय भाव फिक्स होणार आहे हे नीट ऐकल्याशिवाय अजिबात खरेदी करायला जाऊ नका. पहा, काल अनेक लोकांची मोठ्या प्रमाणात फसगत झालेली आहे. पुण्यामध्ये एक व्यक्ती 2 लाख रुपयांचं सोनं खरेदी करायला गेला होता. त्याला बऱ्याचशा लोकांनी सांगितलं की आता सोनं 2 लाख रुपयांच्या पार होणार आहे, कारण की सरकारने सांगितलंय सोनं खरेदी करू नका आणि टॅक्स वाढवलाय आणि त्यामुळे सोनं पटापट घेऊन टाका. असं म्हणून एका व्यक्तीने त्याच्या मुलीच्या लग्नासाठी 1-2 लाखाचे दागिने बनवले आणि आज सकाळी जेव्हा त्यांनी भाव पाहिला तेव्हा अक्षरशः त्याच्या पायाखालची जमीन सरकली. त्याचे इतके मोठे नुकसान झाले की याचा विचारच कोणी करू शकत नाही. कारण की विचारच कोणी केला नव्हता की सरकार हा निर्णय बदलेल आणि भाव फिक्स करेल. त्यामुळे आता भाव फिक्स केला गेला आणि पुढील 24 तासांत देखील भाव जो आहे तर तो आता फिक्स होणार आहे. पहा, काल ज्या व्यक्तीने चूक केली ती चूक आज 90% लोक करू शकतात. त्यामुळे फक्त आजचा भाव पाहून जर तुम्ही सोने खरेदी करायला गेला तर तुमची 100% उद्या फसवणूक होऊ शकते. त्यामुळे मग तो भाव काय फिक्स होणार आहे, आजचा भाव किती रुपये झालेला आहे आणि पुढील 24 तासांमध्ये काय भाव होणार आहे, ही सगळी माहिती घेतल्याशिवाय व्हिडिओ अजिबात बंद करू नका. नीट ऐका. गेल्या 2 महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय पातळीवर युद्ध सुरू आहे आणि या युद्धामुळे सोन्याचे भाव दररोज रॉकेटसारखे बदलतात. खरं तर झालं असं की 2-3 दिवसांपूर्वी मोदीजींनी एका सभेमध्ये जनतेला आवाहन केलं की तुम्ही सोनं खरेदी करू नका वर्षभर आणि पेट्रोल डिझेल जपून वापरा असं आवाहन केलं आणि तिथून सगळा गेम फिरला. लोकांनी तरी ऐकलं नाही. त्यामुळे सरकारने एका बैठकीत निर्णय घेतला की सोन्यावरचा टॅक्स वाढवला. जो पूर्वी 6% होता तो 15% झाला. म्हणजे जवळपास 2.5 पट टॅक्स वाढवण्यात आला आणि ज्यामुळे सोन्याचे भाव एका रात्रीतच बदलले. आता कालपर्यंत तर अशी परिस्थिती होती की सोन्याचा भाव आवाक्यातच राहिला नव्हता. पण झालं असं की सरकारने एक निर्णय घेतला आणि एक नियम लागू केला ज्यामुळे भाव फिक्स झाला आणि त्यामुळे आजचा जो भाव आहे तो पूर्णतः बदलला आहे. पहा, खरं तर 5 मिनिटांपूर्वीच हा भाव जाहीर झालाय. तो पाहून ग्राहकांना पहिला मोठा धक्का बसला होता. लोक लगेच गर्दी करू लागले होते. पण झालं असं की सरकारने जो निर्णय होता तो निर्णय लागू केला गेला आणि त्यानंतर पुन्हा तो भाव बदलला आणि ज्यामुळे ग्राहकांना दुसरा सगळ्यात मोठा धक्का बसलाय. कारण की 24 तासानंतर सगळं चित्र फिरणार आहे. पहा, खरं तर आज जर सोनं खरेदी करायचं असेल तर ते आजच खरेदी करायचं की थांबायचं, हा महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतोय. सगळ्यात आधी आपण पुढील 20 सेकंदाच्या आत आजचे ताजे भाव काय आहेत, आजचे 24 कॅरेटचे भाव काय, 22 कॅरेटचे भाव काय, 18 कॅरेटचे भाव काय, चांदी काय रुपयांनी आज त्या ठिकाणी विकली जात आहे हे तुम्हाला ताबडतोब समजणारच आहे. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, सरकारने भाव फिक्स करण्याचा जो निर्णय घेतलाय तर त्यानुसार भाव किती रुपये फिक्स होणार, पुढील 24 तासात काय होणार, सगळी सविस्तर माहिती तुम्हाला देणार आहे. एक गोष्ट इथे लक्षात घ्या की तुम्ही दररोज भाव पाहता, टीव्हीवर पाहता, मोबाईलवर पाहता. त्याच्यामुळे तुम्हाला वाटत असेल फार तर काय झालं असेल, 500 रुपयांनी वाढला असेल, नाही 10,000 रुपयांनी कमी झाला असेल, याच्या पलीकडे काहीच होत नाही. लक्षात घ्या, सरकार जेव्हा मध्यस्थी करतं किंवा सरकार एखादा मोठा नियम लागू करतं तेव्हा सोन्याच्या भावामध्ये भयानक बदल होतो. हे 2 दिवसांपूर्वी तुम्ही पाहिलेलं आहे.
आत्ताच काही मिनिटांपूर्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची एक तातडीची उच्चस्तरीय बैठक झाली. त्या बैठकीच्या माध्यमातून सोन्याच्या बाबतीत एक अत्यंत ऐतिहासिक नियम देशभरात लागू करण्यात आलाय. आता पहा, तुम्हाला कदाचित हे ऐकून खोटं वाटेल, पण काल ज्या लोकांनी गडबडीत सोनं विकत घेतलं होतं त्या लोकांच्या डोळ्यात आज खरंच पाणी आलंय. कारण आजचा दिवस तुमच्या आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. ही सगळी माहिती तुम्हाला सरकारच्या अधिकृत माध्यमातून आलेली पुराव्यासहित लाईव्ह दाखवणार आहे. पहा, या व्हिडिओमध्ये सगळ्यात आधी तुमचा एकही सेकंद वाया न घालवता तुम्हाला आजचे ताजे भाव काय आलेले आहेत, चालू भाव काय आहेत ते तुम्हाला पुढील 20 सेकंदात लगेच सांगणार आहे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की या मोठ्या मुहूर्ताला नेमका कसा भाव राहणार, उद्या सकाळी सोन्याचा बाजार उघडताच नेमकं काय घडणार, पुढील 15 दिवस सोन्याचे भाव कसे राहणार आणि सरकारने नक्की काय नवा नियम लावलाय हे आधी नीट समजून घ्या. पूर्वी कसं असायचं, सोनं घ्यायला फक्त पैसे लागायचे, पैसे घेऊन दुकानात गेलं की सोनं मिळायचं. पण आता इथून पुढे तसं अजिबात होणार नाही. सरकारने एक वेगळाच नियम लावलाय, ज्याने सोनं खरेदी विक्रीची जुनी पद्धतच बदलून गेली आहे आणि यामुळे सोन्याचे जे भाव आहेत ते पूर्णतः बदलणार आहेत. ही सगळी सविस्तर माहिती तुम्हाला मी पुढे सांगणार आहे. पहा, तुम्हाला स्वतःसाठी 1 तोळा सोनं घ्यायचं असू द्या किंवा केवळ 1 ग्रॅम घ्यायचं असू द्या, पण ही महत्त्वाची माहिती पूर्ण ऐकल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण की व्हिडिओ फक्त 2 मिनिटांचा उरलाय. पुढचे 2 मिनिट जर तुम्ही नीट बघितले तर सोने चांदीच्या खरेदीमध्ये फायदा हा 100% होणार आहे, याची गॅरंटी. आता लगेच आपण पाहतोय आजचे ताजे भाव काय आहेत. आजचे सोन्याचे 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेटचे ताजे भाव काय आलेले आहेत. चांदीचे भाव काय आलेले आहेत लगेच आपण पाहतोय. त्यामुळे आता अतिशय महत्त्वाची माहिती पुढे येत आहे. 18 कॅरेट सोन्याचा आजचा प्रति 1 ग्रॅमचा भाव 12,284 रुपये असून 10 ग्रॅम म्हणजेच 1 तोळा सोन्यासाठी तुम्हाला 1,22,840 रुपये मोजावे लागतील. तसेच 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅमसाठी 14,582 रुपये इतका असून 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1,45,820 रुपयांवर पोहोचला आहे. जर आपण 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा विचार केला तर आजचा प्रति 1 ग्रॅमचा भाव 15,850 रुपये असून 10 ग्रॅमसाठी हा दर तब्बल 1,58,500 रुपये एवढा झाला आहे. सोन्यासोबत चांदीच्या दरातही मोठी हालचाल पाहायला मिळत असून आज प्रति 1 ग्रॅम चांदी 273 रुपयांनी मिळत आहे, ज्यानुसार 10 ग्रॅम चांदीचा भाव 2,730 रुपये आणि 1 किलो चांदी खरेदी करण्यासाठी ग्राहकांना 2,73,000 रुपये खर्च करावे लागणार आहेत. हे सोन्या चांदीचे अगदी ताजे आणि कडकडीत घसरण झालेले भाव आता तुमच्या समोर आले असले तरी हा भाव पाहून लगेच दुकानाकडे खरेदीसाठी पळू नका, कारण पुढील 24 तास सोन्याच्या बाजारासाठी आणि तुमच्या खिशासाठी अतिशय संवेदनशील असणार आहे. एक सुजाण ग्राहक म्हणून तुम्ही या काळात विशेष काळजी घेतली पाहिजे आणि माझा सगळ्यात पहिला मोलाचा सल्ला म्हणजे घाई गडबड अजिबात करू नका. जेव्हा बाजारात असे मोठे चढउतार होतात तेव्हा अनेकदा अफवांचे पीक येते आणि काल जशी पुण्यातल्या एका व्यक्तीची घाईमुळे लाखो रुपयांची फसगत झाली तशी तुमची होऊ नये यासाठी किमान आजचा दिवस तरी थांबा. सरकारने जो नवीन नियम आणि भाव फिक्सिंगची प्रक्रिया सुरू केली आहे त्याचा पूर्ण परिणाम उद्या सकाळपर्यंत बाजारावर स्पष्ट दिसायला लागेल आणि उद्या भाव आणखी खाली येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. दुसरा महत्त्वाचा सल्ला म्हणजे हॉलमार्क आणि शुद्धतेची पूर्ण खात्री करूनच व्यवहार करा, कारण सोन्याचे भाव गगनाला भिडलेले असताना बाजारात बनावट आणि कमी कॅरेटचे सोनं जास्त भावात ग्राहकांच्या गळ्यात मारणारे अनेक जण सक्रिय होतात. तुम्ही 18, 22 आणि 24 कॅरेटचे सोने घेताय यानुसार वर दिलेली भाव नीट पाहून तपासून घ्या आणि दुकानदाराकडून खरेदी करताना HUID हॉलमार्क असलेले दागिने खरेदी करून पक्के GST बिल घ्यायला अजिबात विसरू नका, कारण कच्च्या बिलावर सोने घेतल्यास तुमचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील युद्ध आणि सरकारच्या कर रचनेतील बदलांमुळे हे भाव रॉकेटसह वर खाली होत असल्याने कोणत्याही अधिकृत व्यक्तीच्या सांगण्यावरून एकदम मोठी गुंतवणूक करू नका. जोपर्यंत सरकारकडून पुढील 24 तासांचा अंतिम निर्णय येत नाही तोपर्यंत शांत राहा. हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांना आणि मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांचीही फसवणूक होणार नाही आणि चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा, कारण पुढचा महत्त्वाचा अपडेट आपण काही तासांतच घेऊन येत आहोत. धन्यवाद.